Okay, voice is audible to all. Yes. Okay, Yes, sir. so see, in the yesterday's lecture, we have started the very first configuration, that is nothing but the common base configuration. Okay, in that we have seen the input characteristics. So, input characteristics, by which quantity we have drawn the input characteristics? The IE versus VBE for the different values of the VCB. म्हणजे आता लक्षात ठेवा, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स काढताना व्हॉट यू आर गोइंग टू डू, कॅरेक्टरिस्टिक कशा ड्रॉ करायच्या आहेत? इनपुट करंट वर्सेस इनपुट व्होल्टेज फॉर द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ आउटपुट व्होल्टेज. ओके, सो सी हिअर, इनपुट करंट इज नथिंग बट दी व्हॉट? Input current is nothing but the IE versus VBE or VEB for the different values of the VCB. And what is the input resistance? V input voltage change, that is VEB divided by delta IE for the different values, or for VCB as the constant. Okay, now we are going to see the output characteristics. Okay, so how we have drawn the output characteristics? See here, the output characteristics drawn IC versus VCB for the different values of IE. म्हणजे बघा, just see here, how we have drawn this output characteristics. We have drawn the output characteristics IC versus VCB for the different values of the IE. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स काढताय त्यावेळेस काय करणार आहे? आउटपुट करंट वर्सेस आउटपुट व्होल्टेज फॉर द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ द इनपुट करंट. ओके, आणि ज्यावेळेस इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स काढताय त्यावेळेस इनपुट करंट वर्सेस इनपुट व्होल्टेज फॉर द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ आउटपुट व्होल्टेज. कळले का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस, हाऊ टू ड्रॉ दी कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, हे माहित Yes, sir. पाहिजे, कारण ज्यावेळेस कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार नाही, तुमच्याकडून आन्सर एक्सपेक्टेड आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचं. आपण कुठल्या वर्सेस काय कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करणार आहोत ते. ओके, सो इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय लक्षात ठेवणार? इनपुट करंट वर्सेस इनपुट व्होल्टेज फॉर द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ आउटपुट व्होल्टेज. आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आउटपुट करंट वर्सेस आउटपुट व्होल्टेज फॉर द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ इनपुट करंट. Okay, so see, we have drawn the such a characteristics in the output. Okay, so here see, IC versus the IC versus VCB for the different values of this IE. Okay, now see, here you are observing three regions, or they have given the three notation, that is active region, cutoff region, and the saturation region. Okay, so see, in the cutoff region, why it is called as the cutoff region? Because the whatever the value, okay, region below the curve, हा जो कर्व आहे कट ऑफ रिजनचा कर्व, त्याच्या खाली IE इमिटर करंटची व्हॅल्यू किती आहे? दॅट विल बी 0. ओके, इमिटर करंटची व्हॅल्यू काय? 0. आणि कट ऑफ रिजनच्या पुढे तुमच्या इमिटर करंटची व्हॅल्यू काय होते? इट इज गोइंग टू इनक्रीज. पण कट ऑफ रिजन पर्यंत द व्हॅल्यू ऑफ युअर इमिटर करंट इज 0. इन दी ऍक्टिव्ह रिजन व्हॉट हॅपन्स? व्हाय इट इज कॉल्ड ॲज दी ऍक्टिव्ह? ऍक्टिव्ह काय म्हणलंय? कारण जसं जसं तुमची आयईची व्हॅल्यू चेंज होत जाईल त्याच्या इन कन्सर्न विथ तुमची आयसी आणि व्हीसीबी ची व्हॅल्यू पण काय होत जाणार आहे? इट इज गोइंग टू बी चेंज. किंवा काय म्हणू शकता? as your value of IC and VCB is going to change, in accordance with that the value of your IE is going to change. That's why it is called as active. Active म्हणजे काय? कंटिन्युअसली तो काय होत जातोय? चेंज होत जातोय. That's why this region is called as the active region. And what is that saturation region? सॅच्युरेशन रिजन मध्ये बघा काय होतंय, एक ठराविक पॉइंटला गेले की तुमची व्हॅल्यू परत काय होते? चेंज होते.
एक ठराविक पॉइंटला जाते परत चेंज होते, एक ठराविक पॉइंटला जाते परत चेंज होते. मीन्स व्हॉट, इट लुक्स लाईक इट इज अ सॅच्युरेशन. ओके, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर हा थोडक्यात आता इथं पुढचं जर काढायचं झालं तर कसं असणार आहे, असं असणार आहे, परत हे असं जाणार आहे. ह्याच्या पुढचं काढायचं झालं तर लाईक दिस वन इट गोज इन टू दिस डिरेक्शन. म्हणजे तुमची व्हॅल्यू ऍब्रप्टली तिथे चेंज होत नाहीये. युअर व्हॅल्यू इज नॉट गोइंग टू चेंज सडनली. एका ठराविक पॉइंट पर्यंत जाते आणि तिथून चेंज होते. मीन्स इट लुक्स लाईक दॅट इज सॅच्युरेटेड. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ऍज दी सॅच्युरेशन रिजन. ओके, आपल्याला एमसीक्यू साठी काय इम्पॉर्टंट आहे, आपल्याला एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे ओनली 3 रिजन्स आर प्रेझेंट. दॅट इज नथिंग बट दी कट ऑफ, ऍक्टिव्ह रिजन अँड सॅच्युरेशन रिजन. म्हणजे ते काय विचारतायत, in the output characteristics of common emitter configuration or common base configuration, which of the following regions present: cutoff region, active region and the saturation region. Okay, now what we have to do, as in the input characteristics we have found out the input resistance. आता output characteristics मध्ये आपल्याला काय करायचंय, we have to find the output resistance. So what will be the formula for output resistance? बघा, delta VCB divided by delta IC by keeping IE as a constant. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता आता इथं output characteristics, what will be the formula for resistance as per Ohm's law? V is equal to IR. So R is equal to V divided by I. मग output characteristics मधलं voltage कुठला आहे, VCB. So change in the VCB, that is collector to base voltage, divided by change in the IC, that is collector current, by keeping emitter current as the constant. By keeping the emitter current as the constant. So this is the formula for the output resistance of the common base configuration. रेजिस्टन्स म्हणजे वेगळं असं काही नाहीये, फक्त काय करायचं, जी आपण कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ केली आहे त्याच्यात चेंज इन व्होल्टेज डिवायडेड बाय चेंज इन करंट, दॅट्स इट. दॅट इज नथिंग बट युअर रेजिस्टन्स. आपण ज्या वेळेस कॉमन बेस कॅरेक्टरिस्टिक्स घेतली होती, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स, बघा इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स कशा वर्सेस काय होती, आय वर्सेस व्हीईबी. मग आपण इनपुट रेजिस्टन्स काय लिहिलेला आहे, चेंज इन व्हीईबी डिवायडेड बाय चेंज इन आय फॉर VCB ऍज अ कॉन्स्टंट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा जो पॅरामीटर आहे VCB तो कॉन्स्टंट ठेवून व्हीईबी आणि आयचा ज्यावेळेस तुम्ही रेशो घेता, दॅट इज नथिंग बट युअर इनपुट रेजिस्टन्स. ओके, सेम आउटपुट मध्ये काय करायचं, चेंज इन दी VCB डिवायडेड बाय चेंज इन दी VCB divided by change in the collector current by keeping IE as the constant. Everybody got it? What is the output resistance and what is the characteristics of the common base configuration? These are the output characteristics of the common base configuration. सगळ्यांनी त्याचं नेचर कसं येते हे लक्षात ठेवा. ऍक्च्युली नोट्स मध्ये पण आहे, बट यू कॅन जस्ट रिमाइंड फॉर दिट. ओके, now there is a one important term which is comes into the output characteristics, that is nothing but the what. बघा त्यांनी काय सांगितलंय, in the common base configuration output resistance is very high in the order of mega ohm. इनपुट रेजिस्टन्स काय होता, whether it is low or high. आपण काल बघितलं इनपुट रेजिस्टन्स काय होता, लो होता का हाय होता, लो, करेक्ट. But the output resistance is very high, which is in the order of, which is in the order, which is in the order of mega ohm, which is in the order of mega ohm. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवा, ह्याच्यावर एमसीक्यू देत आहे. जे नोट पॉइंट दिलेला आहे NOT, या पर्टिक्युलर एका सेंटेन्सवर एक एमसीक्यू येते. The output resistance of common base configuration is very high. The input resistance of common base configuration is low. A screen is visible, no? Hello? Screen is visible?
No, sir. No, sir. No, it is not visible. Now see whether it is visible. Yes, sir. Now it is visible. No, sir. No, sir. No. How is it not visible? That current gain is given by the ratio that is which is denoted by the letter alpha. कुठल्या letter ने आपण denote करतोय? We are going to denote it by the letter alpha, and it is the ratio of collector current to the emitter current. Okay, it is the ratio of collector current to the emitter current, and its value is always less than 1. What is going to be there? Its value is less than 1. Okay, what is that? What is current amplification factor or current gain in the what I can say what is the current gain or current amplification factor in the common base configuration? It is the ratio of collector current to the emitter current for the different common base configuration whose value is Voice break. less than 1. Whose value is less than 1. Whether voice is breaking? Yes, Yes, sir. sir. What sir. happens? Your some participants are there, your some fellows, your friends are there. What they are doing? They are exiting and again rejoining, exiting and again rejoining, and due to that your voice is going to, my voice is going to break. Because what happened, every time I have to admit that student, मला त्या प्रत्येक वेळेस त्या स्टुडंटला काय करावं लागते, ऍडमिट करावं लागते. ओके, त्यामुळे जस्ट I will repeat it again. What is the current gain or current amplification factor? The current gain or the current amplification factor in the common base configuration is the ratio of collector current to the emitter current for the different values. Okay, for the different values, but its value is always less than 1. करंट एम्प्लिफिकेशन ची फॅक्टर ची व्हॅल्यू काय, लेस दॅन 1 आहे. ओके, एव्हरीबडी गॉट दिस वन? Okay, now I have locked the meeting, so don't worry. Whether my voice is audible now? Yes. Now I have locked. Now some students are saying it is audible, some students are saying it is breaking. I don't know what happened. येतोय आता आवाज. येतोय सर. Okay, so I am not repeating, this is my last time, whatever it may be. So current amplification factor for this common base configuration is given by, it is the ratio of collector current to the emitter current, and its value is less than 1, which is denoted by the letter alpha. Okay, so as far as this common base configuration, what you have to keep in mind, the input resistance of common base configuration is low in the order of ohms. Then output resistance of this particular common base configuration is high, which is in the order of mega ohm. And then the current amplification factor for this common base configuration is given by, it is the ratio of collector current to the emitter current, and its value is less than 1. Okay, so this point we have to refer for this common base configuration. Now we have to move forward for the another combination, that is nothing but the common emitter configuration. Okay, now see why it is called as the common emitter configuration. See in this figure, the emitter is common in between the input and output side, or in between the input circuit and the output circuit, your emitter is common,
म्हणजे कॉमन म्हणजे काय, इट इज प्रेझेंट इन द इनपुट सर्किट as well as output circuit. That's why we can say that this is the common emitter configuration. We can say that this is the common emitter configuration. म्हणूनच आपण याला काय म्हणतोय, we can call this as the common emitter configuration. ओके, आता बघा, सी हिअर, तुम्ही जर डायग्राम बघितली तर इथे काय केलेलं आहे, दिस इज माय इमिटर, जो की कॉमन आहे कुठल्या सर्किट मध्ये, इन बिटवीन दिस इनपुट सर्किट अँड इन बिटवीन दिस आउटपुट सर्किट. ओके, सो okay, now see here, this VBE is my input voltage and this IB is my input current. This VCE is my output voltage and this IC, that is collector current, is my output current. Okay, आता मला काय करायचंय, I have to draw the input characteristics. तर मी इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आता कशा वर्सेस काय ड्रॉ करणार आहे, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स कोण सांगते, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स कशा वर्सेस काय येणार आहेत, IB versus VB. IB versus VB. फॉर दी डिफरंट व्हॅल्यूज ऑफ VC. VC. correct, absolutely correct. See here, we have to draw now input characteristics. Okay, so for the common base configuration, we have drawn the input characteristics for the IB versus VBE for the different values of the VCE. कशा वर्सेस काय ड्रॉ केल्या, इनपुट करंट वर्सेस इनपुट व्होल्टेज फॉर दी different values of this output voltage. Okay, here base emitter is a input voltage and CE, that is collector to emitter, it is nothing but the output voltage. Okay, करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे तुम्हाला आता हे कळलेलं आहे की इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स कशा वर्सेस कशा ड्रॉ करायच्या आहेत. ओके, सो सी, this is the input characteristics which we have shown. Its shape is similar to like the input characteristics of the common base configuration. फक्त काय केलेलं आहे तो, डिफरंट VC ज्यावेळेस 0 व्होल्ट आहे त्यावेळेस कशी कॅरेक्टरिस्टिक्स येते असे दाखवले, VC ज्यावेळेस 5 व्होल्ट आहे त्यावेळेस कशी कॅरेक्टरिस्टिक्स येते हे दाखवले. इथं पण काय होतंय, ठराविक व्हॅल्यू पर्यंत तुमचा करंट स्मॉल इन्क्रीज होतोय, पण अप टू दी सर्टन व्हॅल्यू ऑफ VB युअर करंट इज गोइंग टू इन्क्रीजेस रॅपिडली. म्हणजे एक ठराविक पॉइंट पर्यंत काय होतंय, युअर करंट इज इन्क्रीजेस विथ स्लोली, पण त्या पॉइंट नंतर दी व्हॅल्यू ऑफ करंट इन्क्रीजेस रॅपिडली. ओके, नाउ सी हियर, आय हॅव टू फाइंड इनपुट रेजिस्टन्स. आता मला सांगू शकताय का इनपुट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असणार आहे, व्हॉट विल बी दी फॉर्म्युला फॉर इनपुट रेजिस्टन्स. What is V is equal to IR? If I will consider V is equal to I into R, if R is there, then what will be the V divided by I? V divided by I म्हणजेच काय असणार आहे, which is the input voltage here? VBE upon Correct. Change in the VBE divided by काय येणार आहे, IB. change in the IB for the आता इथे कॉन्स्टंट काय तुम्ही ठेवणार आहे, व्हॉट यू आर गोइंग टू मेक इट एज द कॉन्स्टंट, दॅट इज VCE as the constant. VCE as the constant. कळले का सगळ्यांना, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर इनपुट रेजिस्टन्स, हाऊ टू राइट द फॉर्म्युला फॉर द इनपुट रेजिस्टन्स. एव्हरीबडी गॉट दिस वन. सिंपल आहे, या डिफिकल्ट असं काही नाही. देयर इज अ नो डिफिकल्टी इन टू दॅट वन. ओके, now see here, for the different values or VC making the constant. बघा त्यांनी काय सांगितलंय, for the common emitter configuration input resistance is low सांगितलंय, बरोबर आहे, but
it is greater than the input resistance of the common base configuration. काय म्हटलेलं आहे त्यांनी? फॉर दी कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचा इनपुट रेजिस्टन्स हा काय? दॅट इज नथिंग बट दी लो. ओके, पण कुणापेक्षा जास्त आहे? विच इज ग्रेटर दॅन दी कॉमन बेस कॉन्फिगरेशन. म्हणजे जर तुमच्या कॉमन बेस कॉन्फिगरेशनचा इनपुट रेजिस्टन्स हा 4 ओहम असेल, देन दी कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हॅव्हिंग इनपुट रेजिस्टन्स मोर दॅन दी 4 ओहम. म्हणजेच कॉमन बेस कॉन्फिगरेशन पेक्षा काय असणार आहे? इट इज गोइंग टू बी मोर. एव्हरीबडी गॉट दिस वन? कळले का सगळ्यांना? व्हॉट इज द रिलेशन फॉर द इनपुट रेजिस्टन्स? एव्हरीबडी गॉट दिस वन? Yes, sir. Okay, now see, Yes, sir. now tell me, as far as the output characteristics is concerned, आता आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही कशा वर्सेस काय ड्रॉ करणार आहे? फॉर विच वर्सेस विच यू आर गोइंग टू ड्रॉ द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स? IC versus VC, हा, फॉर द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ VB, VB और IB. IB. करेक्ट. काय करणार आहे तुम्ही? ज्यावेळेस तुम्ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स घेताय, मी तुम्हाला काय सांगितलं, कसं लक्षात ठेवायचं? आउटपुट करंट वर्सेस आउटपुट व्होल्टेज फॉर दी डिफरंट व्हॅल्यूज ऑफ इनपुट करंट. आणि ज्यावेळेस इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवताय, इनपुट करंट वर्सेस इनपुट व्होल्टेज फॉर दी डिफरंट व्हॅल्यूज ऑफ आउटपुट व्होल्टेज. कळलेलं आहे का सगळ्यांना? नाव हिअर what you are going to do, you are going to draw the input characteristics. Okay, कशा वर्सेस कुठल्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही आता ड्रॉ करणार आहे? IC वर्सेस VCE फॉर दी डिफरंट व्हॅल्यूज ऑफ दी IB. IC वर्सेस VCE फॉर दी डिफरंट व्हॅल्यूज ऑफ दिस IB. Now see here, तशाच characteristics आहेत का आपण बघू. Let us check the output characteristics. See here, the output characteristics is like the same, that the IC versus VCE for the different values of the for the different values of this IB. कळले का सगळ्यांना? आता मला तुम्ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ज्या काय, म्हणजे आपण कॉमन बेसच्या ज्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या आणि कॉमन इमिटरच्या बघतोय, काय फरक जाणवते तुम्हाला? व्हॉट यू कॅन ऑब्झर्व हिअर? व्हॉट इज द चेंज यू आर ऑब्झर्विंग? बघा, सॅच्युरेशन रिजन कुठं आहे? इन दी कॉमन बेस कॉन्फिगरेशन. वेअर इज द सॅच्युरेशन रिजन प्रेझेंट? कुठं होता? इट इज प्रेझेंट, म्हणजे जिथं 0 होता त्याच्या आधी प्रेझेंट होता. म्हणजे तुमचा सॅच्युरेशन रिजन इथं प्रेझेंट होता, बरोबर आहे का? इन दी कॉमन बेस कॉन्फिगरेशन. पण कॉमन इमिटर इन दी कॉमन टू इमिटर कॉन्फिगरेशन इट इज प्रेझेंट आफ्टर दिस 0. इट इज प्रेझेंट आफ्टर दी 0. म्हणजे तुम्हाला MCQ मध्ये काय देतात? बऱ्याचशा वेळा MCQ कसे येतात? ही कॅरेक्टरिस्टिक्स देतात. ओके, आणि काय सांगतात त्यांनी? आयडेंटिफाय दिस आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विच कॉन्फिगरेशन. कुठल्या कॉन्फिगरेशनची ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे तुम्हाला ते काय करतायत? फाइंड आउट करायला सांगतायत आणि त्याचे 4 ऑप्शन देत आहेत. त्याच्या वेळेस सिंपल टेक्निक आहे लक्षात ठेवायची. जर सॅच्युरेशन रिजन इकडच्या साईडला असेल तर ती कशाची आहे? कॉमन बेस. आणि सॅच्युरेशन रिजन हा जर इकडच्या साईडला असेल, then that is the characteristics of the common emitter configuration. Okay, that is the characteristics of the common emitter configuration. Same 3 regions are present: cutoff region, active region and the saturation region in the output characteristics of the common emitter also. Okay, आता मला काय करायचंय? I have to write the formula for the output resistance. So what will be the formula for output resistance? काय असू शकते? What will be the formula? C by IC. Change in VC Divided by change in IC. हा, कॉन्स्टंट काय ठेवणार तिथे आता? IB. करेक्ट, IB as the constant. म्हणजे काय येणार आहे बघा? आउटपुट रेजिस्टन्स, त्याला मी RO असं म्हणतो.
change in the VCE divided by change in the IC for the or by keeping IB as a constant. By keeping IB as the constant. Okay, everybody got this one? So see here, this is the formula for the output resistance. And what is that output resistance? Change in the VCE for IC for the different or IB as the constant. Okay, now see what they want to say is that in common emitter configuration output resistance is high. काय सांगतात ते? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये आउटपुट रेजिस्टन्स हाय आहे, पण इट इज लेस ॲज कम्पेअर्ड टू दी आउटपुट रेजिस्टन्स ऑफ कॉमन बेस कॉन्फिगरेशन. ओके, म्हणजे काय सांगतायत? आउटपुट रेजिस्टन्स हाय आहे, करेक्ट आहे, पण तो कुणापेक्षा कमी आहे? दॅट विल बी लेस दॅन दी आउटपुट रेजिस्टन्स ऑफ कॉमन बेस कॉन्फिगरेशन. म्हणजे if common base configuration having the output resistance of 100 ohm, then common emitter configuration having the output resistance less than the 100 ohm. कळलंय का सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात राहील का? इनपुट रेजिस्टन्स हा चॅप्टर जरी सिंपल असला, एक 2 बीटचा जरी चॅप्टर असला, तर ह्या चॅप्टर मध्ये भरपूर एमसीक्यू आहेत. दिस चॅप्टर कंप्राइजेस ऑफ लॉट ऑफ एमसीक्यू. भरपूर एमसीक्यूज आहेत या चॅप्टर मध्ये. ओके, नाउ द करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर और द करंट गेन इन द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन इज गिवन बाय इट इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द बेस करंट. what is that ratio? Collector current to the base current. कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये रेशो काय होता? व्हॉट विल बी दॅट रेशो इन दी कॉमन बेस कॉन्फिगरेशन? IC डिवायडेड बाय IE. इथं काय तो रेशो? IC डिवायडेड बाय IB, विच इज डिनोटेड बाय द लेटर बीटा. कुठल्या लेटरने तो डिनोट करतो आपण? वी आर गोइंग टू डिनोट इट बाय द लेटर बीटा, अँड हुज व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1. त्याची व्हॅल्यू काय? ग्रेटर दॅन 1. त्याचं त्यांनी रेंज दिले पहा. इट इज ऑफ व्हॉट? 20 to 500. कुठून ते कुठपर्यंत आहे? इट इज इन बिटवीन 20 to 500. ओके, सगळ्यांना हे फॉर्म्युला माहित लक्षात राहील का? वेदर यू शुड रिमाइंड दिस फॉर्म्युली. लक्षात राहील का सगळ्यांना हा फॉर्म्युला? Yes. कारण कन्फ्युजन होणारच आहे, पण आपल्याला एमसीक्यू साठी हे फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. For this common base configuration, it is IC divided by IE. But in common emitter configuration, it is IC divided by IB, whose value is greater than 1. Okay. Now see, they will going to ask this instead of this. See, just I am going to do. Okay. Relation between alpha and beta in the transistor. ओके, काय विचारतायत ते? जस्ट 2 मिनिट, जस्ट अ मिनिट. ओके, काय करायचं आपल्याला? हे जे रिलेशन आहे कशाचं? अल्फा आणि बीटाचं जे रिलेशन आहे ते आपल्याला काय करायचंय? व्हॉट वी हॅव टू डू? आपल्याला काय करायचंय? हे इक्वेशन आपल्याला जसं ह्याला लागणार आहे, कसं एमसीक्यू ला, तसं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. एक्झाम्पल ऍक्च्युली ह्याच्यावर विचारणार नाही, बट सिंपल दिले तर काय देतील? अल्फाची व्हॅल्यू देतील आणि त्याच्यावरून सांगतील की बीटा फाइंड आउट करा, किंवा बीटाची व्हॅल्यू देतील त्याच्यावरून सांगतील की अल्फा फाइंड आउट करा. बरोबर आहे का? आता बघा, कॉमन बेस कॉन्फिगरेशन साठी करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर काय आहे? IC डिवाइडेड बाय IE. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन साठी करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर काय आहे? IC डिवाइडेड बाय IE. ओके,
काल मी तुम्हाला सांगितलं एक फॉर्म्युला लिहून घ्या म्हणलं, कुठला? सगळ्यांनी लिहून घेतला, जिथं आपण केसीएल अप्लाय केला होता फॉर द ट्रान्झिस्टर. व्हॉट इज दॅट? IE इज इक्वल टू IC प्लस IB. ओके, yesterday we have seen this formula. बरोबर आहे का? ओके, आता बघा, पहिल्यांदा काय केलंय मी, अल्फा आणि बीटाचा रेशो फाइंड आउट करतोय. आपण हा फॉर्म्युला बघूया. लेफ्ट हँड साइड सगळ्यांनी बघा. अल्फाचा रेशो काय? IC डिवायडेड बाय IE. ओके, पण IE ची व्हॅल्यू काय ठेवली ह्या इक्वेशन वरून? ह्या इक्वेशन वरून IE ची व्हॅल्यू काय? IC प्लस IB. ओके, त्याच्यानंतर काय केलेलं आहे? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला IB न काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आहे. काय केलेलं आहे? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्ही साइडला IB न काय केलेलं आहे? डिवाइड. मग IC डिवायडेड बाय IB म्हणजेच काय? बीटा. मग इथं काय आलं? दॅट इज नथिंग बट दी बीटा. परत IC डिवायडेड बाय E, दॅट इज नथिंग बट दी अगेन बीटा. ओके, प्लस IB divided by IB, that is nothing but the 1. So what is your relation? Alpha is equal to beta divided by beta plus 1 किंवा beta divided by 1 plus beta. कळलं का सगळ्यांना आपण कसं रिलेशन काढलं अल्फा आणि बीटा मधलं? Yes, sir. एव्हरीबडी गॉट हाऊ वी हॅव फाउंड आउट दिस इक्वेशन? हे आपण लिहून घेणारच आहोत, हे गरजेचंच आहे, पण फक्त कळले का सगळ्यांना हाऊ वी हॅव फाउंड आउट द रिलेशन? येस सर. ओके, आणि त्याच्या पुढचं रिलेशन आता, व्हॉट इज दॅट रिलेशन? बघा, बीटा आणि अल्फा. बीटा, आता ह्या रिलेशनला तुम्ही काय म्हणू शकता? अल्फाचं इन टर्म्स ऑफ बीटा, आणि ह्याला काय म्हणू शकता? बीटाचं इन टर्म्स ऑफ अल्फा. ओके, आता बघा, व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर बीटा? IC डिवायडेड बाय IB. ओके, पण ह्या इक्वेशन वरनं आपण IB ची व्हॅल्यू काय ठेवली? IE मायनस IC. IE मायनस IC. आणि त्याच्यानंतर आपण काय केलंय? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला IE नी डिवाइड केलंय. काय केलं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला IE न डिवाइड केलं. बरोबर आहे? मग आता IC डिवायडेड बाय IE म्हणजेच काय? अल्फा. अगेन IE divided by IE, that comes the 1, minus IC divided by IE, it is again alpha. So what is your relation? Beta is equal to alpha divided by 1 minus alpha. What is your relation? Beta is equal to alpha divided by 1 minus alpha. कळलेलं आहेत का सगळ्यांना हे दोन रिलेशन? एव्हरीबडी गॉट दिस टू रिलेशन? Yes, sir. आता काय करा, फक्त तुमच्या नोटबुक मध्ये पहिल्यांदा हे रिलेशन लिहा आणि त्याच्यानंतर हे रिलेशन लिहा, किंवा असं पण लिहून घ्या, रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. ओके, पहिल्यांदा हे रिलेशन लिहा, कुठलं? अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय 1 प्लस बीटा किंवा बीटा प्लस 1, आणि दुसरं लिहा बीटा इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. लिहून घेतलं का सगळ्यांनी? लिहून घेतलं का? Yes, sir. Okay, 2 minutes are remaining.